नमस्कार मित्रांनो. प्रोबॅबिलिटी या टॉपिक मध्ये आपण पॅक ऑफ 52 कार्ड्स पाहणार आहोत. जे प्लेइंग कार्ड्स असतात ते 52 असतात, लक्षात असू द्या. आणि या 52 मध्ये 26 ब्लॅक असतात आणि 26 रेड असतात. हाफ हाफ. पण या 26 ब्लॅक मध्ये सुद्धा 2 पार्ट्स होतात आणि रेड मध्ये सुद्धा 2 पार्ट्स होतात. या प्रत्येक हे जे 4 पार्ट झाले त्यांना सूट्स असं म्हटलं जातं. सूट्स, SCYTS, सूट्स. दीज आर नथिंग बट सूट्स. देर आर 4 सूट्स: स्पेड, क्लब, हार्ट अँड डायमंड. असे 4 सूट झाले. पुन्हा हे जे सूट्स आहेत ते प्रत्येक 13 चे असतात. तर या ब्लॅक मध्ये 13 आहेत स्पेड्स आणि 13 आहेत क्लब्स. पण या रेड मध्ये 26 कार्ड पैकी 13 कार्ड्स हर्ट्स असतात आणि 13 कार्ड्स डायमंड्स असतात. ओके, चला पुन्हा. ब्लॅक म्हणजे काळे आणि रेड म्हणजे लाल. त्याच्यानंतर हे जे स्पेड आहे, या स्पेड मध्ये असे 13 पत्ते असतात, 13 कार्ड्स असतात. A 2 3 4 5 6 7 8 9 10. देन J Q K. J is nothing but जॅक, गुलाम. Q is nothing but queen and K is king, बादशाह. तर ह्या सगळ्यांना 13 डिनॉमिनेशन्स असं म्हटलं जातं. हे स्पेड्स मध्ये असे 13 असतात, क्लब्स मध्ये पण तेवढेच असतात, हर्ट्स मध्ये पण तेवढेच असतात आणि डायमंड मध्ये सुद्धा असे 13चे 4 डिनॉमिनेशन्स असतात आणि हे 4 हे सूट्स आहेत. आता हे जे 1 नंबर आहे त्या 1च्या ऐवजी इथं A असं लिहिलेलं असतं. त्यालाच ACE असं म्हटलं जातं. ACE, एस कार्ड, विच इज अ नॉन फेस कार्ड. त्याच्यावर कुठलाही फेस नसतो. सो एस कार्ड जे आहे ते असे 4 आहेत, 4 सूट्स मध्ये 4. सो एस कार्ड आर 4. 2 to 10 जे आहे त्यांना नंबर कार्ड म्हणून ओळखलं जातं. 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा J Q आणि K यांना फेस कार्ड म्हटलं जातं, कारण त्यांच्यावर कुठला तरी फेस असतो. जेवर जॅकचा म्हणजे गुलामचा फेस असतो, Q वर क्वीनचा फेस असतो आणि K वर किंगचा फेस असतो. मग फेस कार्ड इथं 3, इथं 3, इथं 3 असे 4 सेट मध्ये 4. 3 चौक 12. सो या पॅक ऑफ 52 कार्ड्स मध्ये किंग 4 असणार आहेत, किंग 4 असणार आहेत, क्वीन 4 असणार आहेत, जॅक 4 असणार आहेत. असे 12 फेस कार्ड असणार आहेत. एस कार्ड म्हणजे नॉन फेस कार्ड हे 4 असणार आहेत. एकदा हे पुन्हा असं पाहून घ्या. मित्रांनो नमस्कार. आजच्या क्लासमध्ये आपण प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 5.4 घेणार आहोत. तर या ठिकाणी आम्हाला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. P of A is equal to N of A by N of S. Probability of event A is equal to P of A by N of S. P of B is equal to N of B by N of S. असे आम्हाला फॉर्म्युले प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी युजफुल आहेत. ते कळेलच, लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 5.4 मधला पहिला क्वेश्चन पहा. इफ 2 coins are tossed, find the probability of events. First, getting at least one head and number 2 is getting no head. असा आम्हाला क्वेश्चन दिलाय. सरळ सरळ लक्षात ठेवा. इफ च्या नंतर दिले 2 coins are tossed, तर तो आपला इव्हेंट आहे. सो आय एम गोइंग टू राईट हिअर event, yes.
इव्हेंट यस इथलं बघून लिहायचं आहे 2 कॉइन्स आर टॉस्ड 2 कॉइन टॉस केले आणि 2 कॉइन टॉस केले की आम्हाला माहिती आहे की सॅम्पल स्पेस एस काय लिहायचं एस इज इक्वल टू 2 कॉइन्स आहेत म्हणून एच 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 टी टी एच टी टी असे 4 सॅम्पल पॉइंट्स मिळतील दॅट्स वाय एन ऑफ एस इज इक्वल टू 4 एन ऑफ एस इज इक्वल टू 4 हे आम्ही याच्यावरून लिहिलं. आता पुढे काय दिलंय फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट्स त्यातला पहिला इव्हेंट दिलाय. आता इव्हेंटला इथं नाव दिलेलं नाही सो जनरली इव्हेंट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. इव्हेंट हे कॅपिटल लेटर्स न रिप्रेझेंट करायचे. सो नंबर 1 इज एक नंबर दिले यात इव्हेंट ए म्हणायचं त्याला. कुठलेही नोटेशन घेऊ शकतात मी ए घेतलंय पण कॅपिटलच पाहिजे. सो इव्हेंट ए इज नथिंग बट गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड ते बघून लिहायचं इथं. सो हिअर इज गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. कमीत कमी ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी 1 हेड पाहिजे. कमीत कमी 1 एच पाहिजे. जास्तीत जास्त 2ही चालतील. सो हिअर इज वी कॅन राईट दॅट इन सेट फॉर्म ॲज ए इज. याच्यामध्ये कमीत कमी एक एच आहे का? हो आहे. एच एच कमीत कमी एच आहे का? यस. कमीत कमी एच एक आहे का? आहे. विच इज टी एच. In that manner, we get 3 sample points. So n of A is equal to 3. इथपर्यंत आम्हाला समजलेलंच आहे. ओके तर आपण आता या इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी काढणार आहोत. तर इथे लिहितो मी. सो हिअर इज प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज denoted by P of A. P of A, probability of event A is equal to N of A divided by N of S. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. P of A is equal to N of A by N of S. हा प्रोबॅबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला आहे. is equal to N of A is 3 divided by N of S is 4. ही त्याची प्रोबॅबिलिटी झाली. म्हणजे 4 इव्हेंट पैकी 4 सॅम्पल पॉइंट्स पैकी 3 सॅम्पल पॉइंट्स असे मिळतील ज्याच्यामध्ये कमीत कमी एक एच आहे. ओके तर दुसरा पहा गेटिंग नो हेड आहे. सो आय एम गोइंग टू राईट हिअर नंबर 2 विच इज इव्हेंट बी. हे बी नाव आपण मनानं दिलेलं आहे. ओके इव्हेंट बी इज गेटिंग नो हेड. सो हिअर इज गेटिंग नो हेड. तर आम्हाला इथं हेड नको आहे. मग हेड नसलेले कोणते कोणते बघा. हेड नाही पाहिजे एच नकोयच एकच पाहिजे टी टी. सो हिअर इज बी इज इक्वल टू टी टी. बी इज नथिंग बट टी टी. सो हिअर इज एन ऑफ बी इज इक्वल टू 1. टी आम्हाला एकदाच मिळाले म्हणून ते 1 झालं. आपण याची प्रोबॅबिलिटी काढूयात. सो हिअर इज प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज P of B is equal to N of B divided by N of S is nothing but 1/4. 1:4. 1/4 ही त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी झाली. एकदा पाहून घ्या हा क्वेश्चन. ओके मित्रांनो प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 5.4 त्यामधला सेकंड क्वेश्चन पहा. दुसरा
If two dice are rolled simultaneously, find the probability of following events. 3 दिलेत. फर्स्ट पहा त्यातला सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज ॲटलिस्ट 10. सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज 33. आणि तिसरा आहे द डिजिट ऑन फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन सेकंड डाय. तर त्याचं सोल्युशन पहा. इव्हेंट एस टू डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली असं मी लिहिलं. लक्षात घ्या, DIC डाईस दोन असतील तर DIC डाईस म्हणायचं, एकच असेल तर DI डाई म्हणायचं. डाईचं अनेक वचन प्लुरल डाईस आहे DIC. ओके, तर इथं लिहिलं मी इव्हेंट एस टू डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आणि दोन डाईस जर घेतले तर सॅम्पल स्पेस आम्हाला असा लिहायचा आहे. येस इन कर्ली ब्रॅकेट 1,1, 1,2, 1,3, 1,4, 1,5, 1,6, then 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5, 2,6, 3,1, 3,2, 3,3, 3,4, 3,5, 3,6, 4,1, 4,2, 4,3, 4,4, 4,5, 4,6, 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5, 5,6. Next 6,6, 6,2, 6,3, 6,4, 6,5, 6,6. सही 36. N of S is equal to 36 आलेलं आहे. ओके, टू डाईस म्हणले की असं आपल्याला लिहावंच लागेल. ओके, आता आपण एक एक इव्हेंट घेऊ. नंबर 1 घेतला पाहिजे इव्हेंट ए. पहिला इव्हेंट घेऊयात आपण. इव्हेंट ए. इव्हेंट ए इज, इथे लिहिलंय मी, सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज ॲटलिस्ट 10. कमीत कमी 10 सम पाहिजे. कमीत कमी 10, जास्तीत जास्त 11-12 पण चालेल, कारण ॲटलिस्ट हा एक वर्ड आला आहे. चला, कमीत कमी 10 सम येणारे आपण कोणते बघूयात. पहा, 4,6 सम 10 येते बघा. 5,5 सम 10 येते. 6,4 सम 10 येते. 1, 2, 3 आले. सम 11 येणारे 5,6, 6,5 आणि 12 येणारे हे 6,6. असं एवढे आम्हाला सॅम्पल पॉइंट्स तिथं लिहावी लागतील. तर मी ते लिहितोय. पहा, ए इज 4,6, then 5,5, 5,5, next 5,6, next 6,4, next 6,5, last is 6,6. In that manner we get sample points in set form as बघा 1, 2, 3, 4, 5, 6 मिळालेत. सो हिअर इज n of a is equal to 6. मित्रांनो लक्षात घ्या, कमीत कमी 10 बेरीज येणारे 4,6, 5,5, 6,4 असे 3 झाले. 11 सम येणारे कोणते आहेत? 5,6, 6,5 आणि 12 सम येणारे 6,6 असं 1. असे आम्हाला 6 सॅम्पल पॉइंट्स मिळालेले आहेत ॲटलिस्ट 10 आल्यामुळं. आता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, तर आपण याची प्रोबॅबिलिटी इथं फाइंड करू. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस is equal to n of a is 6 divided by n of s is nothing but 36 is equal to, आपण याला 6 ने डिवाइड करूयात. 6 6, 6 36 is equal to 1/6. So probability of event A is 1/6. हा होता इव्हेंट ए. पाहून घ्या एकदा. ओके, चला आता मी दुसऱ्या इव्हेंटकडे जातोय, विच इज इव्हेंट बी. इव्हेंट बी इज पहा, सम ऑफ डिजिट
on upper faces is 33. So here is a sum of digits on upper faces is 33. is 33. अरे हो, लक्ष द्या, दोघांची बेरीज 33 पाहिजे. मॅक्झिमम किती येणार आहे? 6,6. 12 बेरीज येणार आहे. 33 येणार आहे का? अजिबात नाही. सो वी कॅन राईट हिअर बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काहीही मिळालेलं नाही, एम्प्टी सेट आहे. याला आपण असं लिहायचं किंवा असं फाय सुद्धा लिहू शकतात. सो दोन्हीपैकी कुठलंही एक लिहा. सो प्रोबॅबिलिटी आपण याची फाइंड करूयात. दॅट्स वाय हिअर इज प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज P of B is equal to N of B divided by N of S is equal to N of S is equal to आपण इथं एक लिहायचं राहिले, आपलं N of B लिहायचं राहिले. पुढे लिहितो मी काय त्यात. सो हिअर इज N of B. N of B is equal to काहीच नाही म्हणजे किती आहे? 0 आहे. 5 आहे, एम्प्टी सेट आहे. सो B is equal to एम्प्टी कर्ली ब्रॅकेट आहे. सो N of B is equal to काय असेल? 0 असेल. सो प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 0 बाय 36. 0 बाय 36 इज नथिंग बट 0. म्हणजेच काय? तर याच्यामध्ये सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस 33 येण्याची प्रोबॅबिलिटी 0 आहे. प्रोबॅबिलिटी 0 ज्याची असते ती अनिश्चित घटना असते, इम्पॉसिबल इव्हेंट आहे तो. If probability is 0, then that event is impossible event. If probability is 1, then that is known as a certain event. And probability always lies between 0 to 1, containing 0 and 1. हे लक्षात ठेवायचं. आता इथंच तिसरं राहिलेलं आपलं, the digit on first die is greater than digit on second die. लिहू आपण हे. सो नंबर 3 is which is event C. बघून लिहायचं आहे. The digit on first die is greater than digit on second die. हे आमचा तिसरा इव्हेंट आहे. तर आपण कोणते कोणते मिळतात ते बघूयात. पहिला हा काय पाहिजे? फर्स्ट इज ग्रेटर देन सेकंड. आपण बघूयात हे कोणते कोणते येतात या एस मधून. पहा, पहिला मोठा पाहिजे दुसऱ्यापेक्षा. फर्स्ट ग्रेटर पाहिजे आहे बघा दुसऱ्यापेक्षा. पहिला मोठा आहे दुसऱ्यापेक्षा. पहिला मोठा आहे दुसऱ्यापेक्षा. पहिला मोठा आहे दुसऱ्यापेक्षा. पहिला मोठा आहे दुसऱ्यापेक्षा. फर्स्ट इज ग्रेटर देन सेकंड. ओके, बर अजून कोणते पहा. एकच मिनिट, इथं एक आपलं हे झालेलं आहे 6,6 आहे, तर 6,1 असलं पाहिजे. सो हिअर इज बघा एवढे सॅम्पल पॉइंट्स आम्हाला इथं मिळणार आहे. पहा या रेड पेननं सेट केलेल्या मध्ये पहिला मोठा आहे दुसऱ्यापेक्षा. सगळेच असे आहेत. किती येतात बघूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 यायला लागलेत बघा. आपण लिहूयात ते. सो सी इज इथं बघून लिहितो मी 2,1. इथं लिहितोय 2,1. नेक्स्ट 3,1.
3,2, next 4,1, 4,2, next 4,3, next 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5 येणार नाही, 6 चे लिहूयात. सो 6,1, 6,2, then 6,3, 6,4, 6,5. हे सर्व तुम्हाला असं कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं सेटच्या फॉर्म मध्ये. सो C इज इक्वल टू असं लिहायचंय. दॅट्स वाय N ऑफ C इज इक्वल टू N ऑफ C इज इक्वल टू आत्ताच आपण मोजलं होतं 15 आले होते. ओके, सो आता आपण याची प्रोबॅबिलिटी फाइंड करू. कुठेही तुम्ही ते लिहू शकतात. दॅट्स वाय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट C is P of C is equal to N of C divided by N of S is equal to 15 by 36. कशाने भाग जातो बघू, 3 ने भाग जातो. 3 5 15, 3 1 3, 3 2 6. सो प्रोबॅबिलिटी इज 5/12. आपण हे सर्व एकदाच ओव्हरलुक करूयात. टू डाईस म्हणले की असं लिहायचंय. पुन्हा इथं N ऑफ S 36, इव्हेंट A ॲटलिस्ट 10 पाहिजे, सम ते 6 आलेत. त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड केली. P ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A बाय N ऑफ S, काय असेल ते लिहिलं 1/6. इव्हेंट B घेतला. सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज 33. आली नाही काहीच, एम्प्टी सेट आहे. N ऑफ B इज इक्वल टू 0 आले. प्रोबॅबिलिटी फाइंड केली तर ती 0/36. P ऑफ B इज इक्वल टू N ऑफ B बाय N ऑफ S. 0/36 इज इक्वल टू 0. Then event C, the digit on first die is greater than digit on second die is घेतले आपण ते. पहिला हा दुसऱ्यापेक्षा मोठा पाहिजे असे आपण सगळे लिहून टाकलेत. एस मधले पाहून कुठेही लिहू शकता, पण क्रमाने जर लिहिलं तर तुमचं चुकणार नाही. शक्यतो क्रमाने लिहित चला. देन N ऑफ C आपण मोजून बघितले तर ते 15 आलेत. प्रोबॅबिलिटी P ऑफ C इज इक्वल टू N ऑफ C बाय N ऑफ S. 15/36 इज नथिंग बट 5/12. एकदा पाहून घ्या, सर्व एकदा झूम करून पाहून घ्या. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 5.4 त्यामधला हा तिसरा क्वेश्चन आहे. करेक्ट आहे. देर आर 15 tickets इन बॉक्स. एका बॉक्स मध्ये 15 तिकीट्स आहेत. इच बिअरिंग 1 ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 15. या प्रत्येक कार्डवर 1 ते 15 पैकी एकच नंबर टाकलेला आहे. ओके, 1 ते 15 पर्यंतचे नंबर टाकलेत. 1 ticket is drawn at random from a box. Then find a probability of event that ticket drawn shows an even number and shows a number in multiple of 5. असा क्वेश्चन आहे. टेक्स्ट बुक मध्ये आहे तो. तर सोल्युशन मध्ये आम्ही इव्हेंट एस घेतलं. तेच आहे. 1 card is drawn from box containing 15 tickets bearing numbers from 1 to 15. मग या यस ला आम्हाला काय लिहिता येईल? सॅम्पल स्पेस मधले जे सॅम्पल पॉइंट्स आहेत ते 1 ते 15 पर्यंतचे नंबर्स आहेत. मग हे जे नंबर्स आहेत ते सर्व लिहा किंवा डॉट 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 करा. मी सर्व लिहितोय. 1 2 3 4 किंवा डॉट 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 असं सुद्धा करू शकतात. कॉमा 15. That's why we get n of s is equal to 15. तर आम्हाला n of s हे 15 मिळालेलं आहे किंवा 15 मिळालेलं आहे. ओके,
तर आता आपण हे दोन जे काही इव्हेंट्स दिलेत त्यांच्याविषयी पाहू. सो हिअर इज, त्यातला मी पहिला इव्हेंट घेतोय 1 नंबर टाकून. फर्स्ट इज इव्हेंट ए इज, इव्हेंट ए इज shows an even number. Event A is किंवा shows an even number. Shows an even number. तर event A is in set form is आपण even number लिहायचे. कोणते कोणते असतील even number? 2, 4, 6, 8, 10. Then 12, 14 are the even numbers out of S. That's why here is n of A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So n of A is equal to 7. असं आम्हाला मिळालेलं आहे. तर याची आता आम्ही प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहोत. सो हिअर इज probability of event A is, आणि तो आहे फॉर्म्युला P of A is equal to n of A divided by n of S is equal to 7, and n of S is 15 is equal to 7 by 15 is 7 by 15. हा इव्हेंट ए संपला. आता आपण इव्हेंट बी कडे जाऊयात. इव्हेंट बी काय पहा, बी हे आपल्याला मनाने नाव द्यायचं. शोज नंबर इन मल्टिपल ऑफ 5. सो हिअर इज नंबर 2 इज, तर आपण इव्हेंट बी म्हणूयात. इव्हेंट बी इज दिलं बघून लिहायचंय. शोज नंबर, इट शेज number in multiple of 5. 5च्या पटीत असलेले नंबर्स आम्हाला या बी इव्हेंट मध्ये लिहायचे. सो बी इज 5 1 5, 5 2 10, 5 3 15 एवढेच आहेत. सो हिअर इज एन ऑफ बी इज नथिंग बट 3. तर आपण याची प्रोबॅबिलिटी पण लगेच फाइंड करणार आहोत. फायनली ई राईट प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज P of B is equal to n of B divided by n of S is equal to 3 by n of S is 15. 3 1 3, 3 5 15 is equal to 1 by 5. तर अशा प्रकारे आपला हा सुद्धा क्वेश्चन संपलेला आहे. एकदा पुन्हा पहा. एस घ्या, n of S, A, n of A, P of A, B, n of B, P of B. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 5.4 मधला चौथा क्वेश्चन पहा. A two-digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9 without a repetition. What is the probability that numbers are formed is an odd number and a multiple of 5? अशा दोन आम्हाला इव्हेंट दिले. बर, सोल्युशन मध्ये पहा. इव्हेंट एस, तर आम्हाला या डिजिट्स पासून 2 डिजिट नंबर फॉर्म करायची आहे विदाउट रिपिटेशन म्हटलंय. तर मी फॉर्म करतोय पहा. पहिली नंबर असेल, पहिला घेतला डिजिट 2, 3, T5, 2, 7, 2, 9. 2 सोबत प्रत्येक डिजिट ठेवला. नेक्स्ट इज 3, 2, 3, 2, 3, 5, 3, 7, 3, 9. त्याच्यानंतर आहे 5,
5 2, 5 3, 5 7, 5 9. नेक्स्ट 7 घेतला पहिल्यांदा, 7 2, 7 3, 7 5, 7 7 चालणार नाही, रिपिटेशन होईल, 7 9. नेक्स्ट is 9 2, next is 9 2, 9 3, 9 5, 9 7. 9 9 चालणार नाही कारण रिपिटेशन होईल. रिपिटेशन इज नॉट अलाउड, मीन्स विदाउट रिपिटेशन आम्हाला हे घ्यायचे. सो एस इज इक्वल टू आम्हाला किती नंबर मिळाले आपण बघूयात. सो हिअर इज एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4, 1 2 3 4 5, 4 पंचे 20. सो वी गेट 20 नंबर्स, 20 सच नंबर्स. पुन्हा एकदा पहा, यस मध्ये आपण हे दिलेलं लिहिलंय. या डिजिट पासून 2 डिजिट नंबर फॉर्म करायच्यात विदाउट रिपिटेशन. 2 3, 2 5, 2 7, 2 9, 30 असं आपण या नंबर्स घेतल्या, 20 आलेले आहेत. आता आपण या इव्हेंटकडे जाऊयात. त्याला काही नाव दिलेलं नाही म्हणून आपण इव्हेंटला एक कॅपिटल नाव देऊयात. सो हिअर इज इव्हेंट ए. नंबर 1 इज इव्हेंट कॅपिटल ए इज. इव्हेंट ए आहे गेटिंग किंवा नंबर फॉर्म्ड इज an odd number, is an odd a number, is an odd number. That's why here is a is. आता odd number कोणते आहेत बघून लिहू. 23, 25, 27 सगळेच ऑड आहेत त्या बा. सो 23, 25, 27, 29 ह्या ऑड नंबर झाल्या. इथल्या 35, 37, 35, 37, 39 या सुद्धा ऑर्डर्स आहेत. खाली पाहूयात आपण इथं कोणत्या आहेत. इथपर्यंत झाल्या 39 पर्यंत. पुन्हा इथं काय 53, 57, 59. सो हिअर इज 53, 57, 59, 53, 57, 59. चला पुढे आपण बघूयात. ऑड नंबर्स पाहिजेत फक्त 73, 75, 79. सो हिअर इज 73, 75, 79. नेक्स्ट 93, 95, 97. सो 93, 95, 97 या सर्व ऑड नंबर्स आहेत आणि त्यांना आपण सेट फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहून इथे घेऊयात ए इज इक्वल टू. मोजूयात आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. So here is n of a is equal to 16. Odd numbers are numbers which are not divisible by 2. So here is n of a is equal to 16. So probability of event A is P of A is equal to n of A divided by n of S is equal to 16 by 20. 4 न भाग जातो. So here is 4 चौक 16, 4 पंचे 20. So probability of event A is 4 by 5. पुढे घेऊयात आपण इव्हेंट बी कडे. सो हिअर इज इव्हेंट कॅपिटल बी. कॅपिटल बी. आता इव्हेंट बी कुठे आपला इथे आहे. अ मल्टिपल ऑफ 5. सो हिअर इज अ मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत असलेल्या ज्या नंबर्स आहेत त्या आपण बघूयात. बी इज इक्वल टू 5च्या मल्टिपल मध्ये असलेली 25, 35, 75, 95. इथं लिहितोय मी आर 25, then 35, 75, 95. In that manner, we get such 4 numbers. That's why n of b is equal to 4. So, probability of that event is
here is we get probability of event B is P of B is equal to N of B divided by N of S is equal to 4 by N of S is 20. 4 1 4, 4 5 20 is nothing but 1 by 5. एकदा पुन्हा पाहून घ्या. अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 5.4 मधला शेवटचा क्वेश्चन पहा. 5वा. कार्ड इज ड्रॉन एट रॅन्डम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अन एस कार्ड अँड इज स्पेड कार्ड. लक्षात ठेवायचंय. तर वेल शफल 52 कार्ड्स मध्ये हाफ हाफ करायचे. 26 ब्लॅक कार्ड असतील, 26 रेड कार्ड असतील. ब्लॅक मध्ये BSC लक्षात ठेवायचं. ब्लॅक मध्ये जे 26 कार्ड आहेत ब्लॅक, त्याच्यामध्ये BSC, एस म्हणजे स्पेड्स आणि सी म्हणजे क्लब्स, हे 13 आहेत. लक्षात येतंय. RHD म्हणजे R म्हणजे रेड, HD म्हणजे काय, H इज नथिंग बट हर्ट्स अँड D इज डायमंड्स, हे 13 असणार आहेत. आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एस कार्ड असेल, 2 3 4 5 6 7 8 9 10 हे नंबर कार्ड असतील. 11 ला जे असेल, जे फॉर जॅक, हे प्रत्येकात असेल. 12 नंबरला क्यू असेल, क्वीन असेल ती, आणि 13 नंबरला असेल किंग. अशा प्रकारे शेवटचे 3 जे आहेत ते फेस कार्ड आहेत आणि एस इज नॉन फेस कार्ड. फेस कार्ड 3 चौक 12 असतील. नॉन एस कार्ड जे आहेत, एस कार्ड जे आहेत ते नॉन फेस कार्ड आहेत. हे चारीमध्ये 1 1 असेल म्हणजे 4 असतील. ओके. तर पहा क्वेश्चन मध्ये इव्हेंट एस मध्ये आपण ते दिलेलं बघून लिहिलेलं आहे. सो देर आर 52 कार्ड्स in a pack. That's why we can write N of S is equal to 52. आता इव्हेंट A घेऊ. फर्स्ट इज इव्हेंट A. इव्हेंट A is an ace card. An ace card. Card drawn is ace card. So there are 4 ace cards in a pack. That's why we can write N of A is equal to 4. आता आपण यांची प्रोबॅबिलिटी फाइंड करू. इव्हेंट A is an ace card. There are 4 ace cards in pack. That's why N of A is 4. Finally, write probability of event A is P of A is equal to N of A by N of S is equal to N of A is 4, N of S is 52. 4 1 4, 13 52. So P of A is 1 by 13. 1 by 13. चला सेकंड जो आहे तो पहा, स्पेड कार्ड. सो त्याला आपण इव्हेंट बी घेऊयात. सो हिअर इज इव्हेंट कॅपिटल B is getting a spade card. Getting a spade card. तर एका पॅक मध्ये किती स्पेड कार्ड असतात ते इथे लिहायचे. सो देर आर स्पेड कार्ड हे 13 स्पेड कार्ड्स इन अ पॅक. एका वेल शफल 52 कार्ड मध्ये 13 हे स्पेड कार्ड असतात. दॅट्स वाय N of B is equal to 13. So finally write probability. So probability of
event a capital B is P of B is equal to N of B divided by N of S is equal to N of B 13 by N of S is 52. 13 1 13, 13 चौक 52. Here is 1 by 4. So probability of event B is 1 by 4. आपण हे पुन्हा एकदा ओव्हरलुक करायचंय. येस घ्या, 52 कार्ड्स आहेत, एन ऑफ एस 52. देन इव्हेंट एस कार्ड हे 4 आहेत. सो हिअर इज एन ऑफ ए 4. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. 4 by 52 is 1 by 30. Then event B is spade card. There are 13 spade cards in a pack. So N of B is 13. So probability of event B is P of B is equal to N of B by N of S is equal to 13 by 52 is nothing but 1 by 4. अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट 5.4 संपलेलं आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण या प्रोबॅबिलिटी टॉपिकचा प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत. थँक्यू.